सध्याच्या काळात वाढत चाललेले अनेक स्पोर्ट्स किंवा बॉडी बिल्डिंग किंवा जिमिंग हा आयुर्वेदोक्त व्यायामाचा भाग त्या काळी कधीच नव्हता. त्या काळी आचार्यांना विटॅमिन डी हा भाग माहीत नसला तरीही सूर्यप्रकाशाचा शरीरावर होणारा परिणाम हा त्यांना निश्चितपणे माहीत होता. तेलाने अभ्यंग झाल्यानंतर कोवळ्या उन्हातील व्यायाम हा हाडांच्या दृष्टीने अधिक मजबूती देणारा ठरतो. बॉडी बिल्डिंग किंवा जिमिंगच्या काळामध्ये आपण किती वेळ व्यायाम करावा यासाठी काळ वेळेचं कुठलंही बंधन पाळत नाही आणि तुमचं वेलबिंग राखण्यासाठी एवढा व्यायाम हा तुमच्यासाठी पुरेसा आहे. तुमचं शरीर हे तुमच्याशी बोलतं, ते ऐकायला शिकलंच पाहिजे. आज आपण दिनचर्या विधीमध्ये सध्याचा अगदी हॉट असलेला टॉपिक तो म्हणजे एक्सरसाइज किंवा व्यायाम याबद्दल माहिती घेणार आहोत. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की अभ्यंग म्हणजे शरीराला तेल लावून मसाज केल्यानंतर लगेचच अंघोळ न करता मध्ये व्यायाम करायला सांगितलेला आहे. हा व्यायाम किती करावा, प्रकृतीनुसार, वयानुसार, ऋतूनुसार आयुर्वेदामध्ये त्याचे काही पॅरामीटर्स दिलेले आहेत का, किंवा आयुर्वेदानुसार व्यायाम करत असताना नक्की कुठल्या प्रकारचा आहार घेण्याची गरज सांगितलेली आहे. तसंच व्यायामाचे फायदे काय काय आहेत या सर्व मुद्द्यांबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज दिनचर्या या सिरीजमध्ये आपल्याशी व्यायाम या विषयाबद्दल संवाद साधू इच्छिते. दिनचर्येत म्हणजे तुमचा जो डेली रुटीनचा भाग म्हणून जो व्यायाम सांगितलेला आहे तो म्हणजे स्वतःला स्वस्थ सुदृढ ठेवण्याचा, आपली पचनशक्ती नीट ठेवण्याचा व रक्ताभिसरण सुधारण्याचा एक मार्ग सांगितलेला आहे. याच दृष्टीने पूर्वीचे आचार्य व्यायामाकडे बघत असत. सध्याच्या काळात वाढत चाललेले अनेक स्पोर्ट्स किंवा बॉडी बिल्डिंग किंवा जिमिंग हा आयुर्वेदोक्त व्यायामाचा भाग त्या काळी कधीच नव्हता. दिनचर्येतील त्यांना आसन, प्राणायाम, चालणं या स्वरूपाचा व्यायाम अपेक्षित आहे. असा हा व्यायाम कधी करावा असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. जर आपण दिनचर्येतली प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो करत गेलो, म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठलो, साधारण ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे काय तर साधारण सूर्योदयापूर्वी 1.25 ते 1.5 तास त्यावेळेस जर आपण उठलो आणि नंतर जर प्रातर्विधी, दंतधावन, कवल, गंडूश, नस्य, अभ्यंग या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा आपण व्यायामाला सुरुवात करतो त्यावेळेला बरोबर साधारण सूर्योदय होत असतो. मग कोवळ्या उन्हात चालण्याचं किंवा व्यायाम करण्याचं महत्त्व हे आपल्याला सध्याच्या विटॅमिन डी डेफिशियन्सी जी आपल्याला या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते त्या काळात हे कोवळ्या उन्हाचं महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्या काळी आचार्यांना विटॅमिन डी हा भाग माहीत नसला तरीही सूर्यप्रकाशाचा शरीरावर होणारा परिणाम हा त्यांना निश्चितपणे माहीत होता. सूर्योदयावेळेसचं कोवळं ऊन हे शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे याची त्यांना जाणीव होती आणि त्यात तेलाने अभ्यंग झाल्यानंतर कोवळ्या उन्हातील व्यायाम हा हाडांच्या दृष्टीने अधिक मजबूती देणारा ठरतो आणि त्यामुळंच अभ्यंगानंतर व्यायामाचं महत्त्व अजूनच अधोरेखित होतं. आता आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे आयुर्वेदामध्ये किती प्रमाणात खरं तर व्यायाम करायला सांगितलेला आहे. कारण सध्याच्या बॉडी बिल्डिंग किंवा जिमिंगच्या काळामध्ये आपण किती वेळ व्यायाम करावा यासाठी काळ वेळेचं कुठलंही बंधन पाळत नाही. 2-2, 3-3 तास सलग व्यायाम व्यक्ती करत राहते. परंतु आयुर्वेदामध्ये दिनचर्येत जो व्यायाम सांगितलेला आहे तर तो त्या व्यक्तीने अर्धशक्ती व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ जी व्यक्ती व्यायाम करतेय त्या व्यक्तीची जेवढी ताकद आहे, तिची जेवढी शक्ती आहे त्याच्या निम्म्या ताकदीपर्यंतच व्यायाम करायला सांगितलेला आहे. मग आपला अर्धशक्ती व्यायाम झाला हे आपल्याला कसं समजणार?
तर त्यासाठी आचार्यांनी सांगून ठेवलंय की ज्या वेळेला तुमच्या कपाळावर, काखेमध्ये किंवा नाकावर घाम यायला सुरुवात होते, तुमचं तोंड कोरडं पडायला सुरुवात होते किंवा दम लागायला सुरुवात होते, याचा अर्थ तुमचा अर्धशक्ती व्यायाम झालेला आहे. आणि तुमचं वेलबिंग राखण्यासाठी एवढा व्यायाम हा तुमच्यासाठी पुरेसा आहे आणि योग्यही आहे. सध्या आपण जसं बघतो की जिम मध्ये व्यायाम करत असताना जनरली जिम हे पूर्णपणे एअर कंडिशन्ड असतात. अशा वेळी घाम येण्यासाठी बराच वेळ लागतो. या उलट कधी कधी उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा माणसांना थोड्याशा व्यायामाने लगेच घाम येतो. मग अशा वेळी हे जे आपण फोरहेडवर म्हणा किंवा काखेमध्ये घाम येणं, हा मापदंड कसा आपण योग्य मानायचा? तर अशा वेळी आचार्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही युक्ती प्रमाणाचा वापर करा. याचा अर्थ तुम्हाला ज्यावेळी तुमचं शरीर हे आतून सांगेल की तुम्ही तुमच्या शरीराच्या अर्धशक्ती म्हणजे हाफ स्ट्रेंथ पर्यंत पोहोचलेले आहात, त्यावेळी शरीराच्या कपॅसिटीवर विश्वास ठेवून त्यावेळी अर्धशक्ती व्यायाम झालेला आहे असं समजावं. तुमचं शरीर हे तुमच्याशी बोलतं, ते ऐकायला शिकलंच पाहिजे. तेव्हा तुमच्या शरीराचं ऐका आणि स्वतःला पूर्ण शक्ती व्यायाम होईपर्यंत ताणू नका. तर तो अर्धशक्ती व्यायामच दिनचर्येमध्ये अपेक्षित आहे. तसंच प्रकृतीनुसारही व्यायामाची इंटेन्सिटी आणि व्यायाम करण्याचा काळ हा बदलत जातो. जसं की कफ प्रकृतीचा माणूस हा साधारण हायर इंटेन्सिटी वर्कआउट्स करू शकतो किंवा त्यांनी थोडा वेळ जास्त व्यायाम केला तरी सुद्धा चालतो. पित्त प्रकृतीचा माणूस हा मॉडरेट इंटेन्सिटीने आणि एक मॉडरेट टायमिंग मध्ये व्यायाम करू शकतो. तर वात प्रकृतीचा माणूस हा कमी इंटेन्सिटीचे आणि कमी काळ व्यायाम हा त्यांनी करायला आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये लहान मुलं आणि म्हणजे जी वृद्ध आहेत म्हणजे साधारण 65 ते 70च्या पुढचे अशा माणसांना व्यायाम वर्ज्य सांगितलेला आहे. याचा अर्थ त्यांनी कुठल्याच प्रकारची हालचाल करू नये किंवा व्यायाम करू नये असं नव्हे, तर अशा वेळी त्या लोकांनी सूक्ष्म व्यायाम हे अवश्य करावेत. सूक्ष्म व्यायाम हे सांध्यांना सक्रिय ठेवतात, तसंच मसल्सची लवचिकताही सुधारतात. आणि लहान मुलं आणि वृद्ध माणसांमध्ये त्यांच्या ताकदीच्या हिशोबाने कुठलेही हेवी एक्सरसाइजेस पेक्षा हे साधे सूक्ष्म व्यायाम त्यांनी करावेत. तसंच आपण आहार हा वेगळ्या दिनचर्या विधीमध्ये एक विधी म्हणून तर बघणार असलो तरी सुद्धा व्यायामामध्ये सुद्धा मला याबद्दल थोडासा काही भाग इन्क्लूड करावासा वाटतोय. याचं कारण सध्याच्या काळामध्ये व्यायाम झाल्यानंतर भरपूर प्रमाणात प्लांट प्रोटीन घेणं किंवा वे प्रोटीन घेणं किंवा भरपूर प्रमाणामध्ये फक्त सॅलेड्स खाणं, लॅक्टोज फ्री किंवा वेगन डाएट घेणं, हे सध्याच्या काळामध्ये याचं प्रमाण खूप वाढलंय हे आपण बघतोय. आणि डाएटच्या नावाखाली शुद्ध तूप खाणं किंवा दूध, साय, दही हे पदार्थ घेणं, या गोष्टी ह्या अगदी जवळजवळ वर्ज्य झालेल्या आहेत आहारातून. की ह्या ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या नॅचरली तुमच्या शरीराला स्निग्ध ठेवत असतात, शरीराला ताकद देत असतात. आणि खरं तर जे लोक हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतात किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करतात, अशा लोकांच्या शरीरामध्ये तर त्यांच्या या वर्कआउटमुळंच शरीरामध्ये वात हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो. आणि त्यात वातदोष कमी करणारे असे स्नेहयुक्त पदार्थही जर आहारातून वर्ज्य केले तर त्यामुळं आपण सध्या बघतोय की अगदी रेग्युलर वर्कआउट करणारा 35-40च्या वयातली माणसांना सुद्धा हार्ट अटॅक येतो हे आपण बघतो. याचं कारण काय, तर शरीरामध्ये हाय इंटेन्सिटी व्यायामामुळे वाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. परंतु हा वात कमी करण्यासाठी ज्या पद्धतीचा आहार घ्यायला पाहिजे तो मात्र आपण घेत नाही आहोत. आणि त्याच्यामुळं असा हा वाढलेला वात आहे हा शरीरामध्ये जाऊन मर्मस्थानी म्हणजे कुठे तर शिर किंवा हृदय प्रदेशित जाऊन साठतो आणि मग त्यातून हार्ट अटॅक सारखी लक्षणं आपल्याला सध्या कॉमनली दिसून येतात.
तेव्हा जे हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतात आणि त्यात ज्यांची प्रकृती वाताची आहे अशा लोकांनी लक्षात ठेवून व्यायामानंतर गाईचं चांगलं तूप, दूध, दही यांचं आहारातील योग्य प्रमाण हे ठेवलंच पाहिजे. जर तुम्ही जास्त व्यायाम केला आणि तेवढे नरिशिंग डाएट जर घेतलं नाही तर त्यामध्ये हार्ट अटॅक सारखी तर लक्षणं दिसतातच, पण त्याचबरोबर अशा लोकांना लवकर फ्रॅक्चर होणं किंवा मसल टेअर होणं, स्प्रेन म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना शिरेवर शीर चढलीये किंवा उसण भरलीये यांसारख्या तक्रारी अशा लोकांमध्ये लगेच दिसून येतात, किंवा लिगामेंट टेअर दिसून येतो, मसल पुल दिसून येतो. तेव्हा आपल्या प्रकृतीची पूर्ण माहिती घेऊनच नंतर व्यायाम आणि त्यानंतरचं डाएट हे ज्यानी त्यांनी ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार डिझाईन करावं किंवा त्यासाठी वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा. अशा पद्धतीने व्यायाम केल्यामुळं जसं सुरुवातीलाच म्हटलंय की कोवळ्या उन्हातल्या व्यायामामुळे हाडं मजबूत होतात, तसंच व्यायामामुळे अजून काय फायदे होतात तर स्नायू लवचिक होतात, सांध्यांची क्रियाशीलता वाढते, काम करण्याची शक्ती किंवा उत्साह वाढतो, तसंच रात्री झोप व्यवस्थित लागते, तुमचे मानसिक आरोग्यही याच्यामुळे व्यवस्थित टिकून राहायला मदत होते आणि यासारखे अनेक फायदे हे व्यायामामुळे दिसून येतात. तर असा हा अभ्यंग केल्यानंतर केला जाणारा व्यायाम, या व्यायामानंतर दिनचर्या विधीमध्ये त्यांनी स्नान म्हणजे अंघोळ करायला सांगितलेली आहे आणि यामध्ये कधीही गार पाणी हे अंगावरून न घेता मानेच्या खाली हे कायम कोमट पाणी घ्यायला सांगितलेलं आहे. तसंच डोक्यावर मात्र रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायला सांगितलंय, नाहीतर केस आणि डोळ्यांना जास्त गरम पाण्यामुळे इजा होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यंगानंतर केले जाणारे व्यायाम आणि स्नान या विधींबद्दल आज माहिती घेतली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.